आर्थिक प्रगतीमध्ये स्वागत आहे. आज मी सांगणार आहे की एच-डी-एफ-सी बँकेमध्ये मी पैसे का गुंतवणूक केलेले आहे. ठीक आहे. तर चला आपण एच-डी-एफ-सी बँकेचे डिटेल्स काढूया. ठीक आहे. तर एच-डी-एफ-सीची सध्याची प्राईस आहे ₹1682 स्टॉक प्राईस आणि मार्केट कॅप आहे ₹12,77,000 करोड. ठीक आहे. तर चला आपण या बँकेचे ॲन्युअल रिपोर्ट्स बघूया. हे क्वार्टरली रिझल्ट्स आहेत इथं. आपण ॲन्युअल रिपोर्ट्सकडे जाऊया. हे आहेत ॲन्युअल रिपोर्ट्स, राईट. तर सर्वात आधी आपण रेव्हेन्यू बघूया. एखादा बिझनेस चांगला आहे, एखादा धंदा चांगला आहे, हे आपण कशावरून सांगू शकतो की जेव्हा त्याचा जो रेव्हेन्यू आहे तो कन्सिस्टंटली मागच्या 10 वर्षामध्ये जर इन्क्रीज झाला असेल, कन्सिस्टंटली जर ग्रोथ झाली असेल त्यात, तर आपण म्हणू शकतो की हा बिझनेस एक चांगला बिझनेस आहे आणि ही चांगल्या प्रकारे बिझनेस चालवत आहेत. ठीक आहे. तर 2000 आपण 13 पासून किंवा 12 पासूनचा डेटा बघूया. ठीक आहे. तर हा आहे रेव्हेन्यूचा रो. फर्स्ट रो बघा. ठीक आहे. हा फर्स्ट रो आहे आणि यात तुम्ही बघू शकता की 2012मध्ये कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता 28,193 करोड, राईट. नंतर 2013मध्ये तो झाला 35,861 करोड. 2014मध्ये झाला 42,000 करोड. 15मध्ये झाला 50,000 करोड. 16मध्ये झाला 63,000 करोड. 2017मध्ये झाला 73,000 करोड. 18मध्ये 85, 19मध्ये 105,000 करोड. 2020मध्ये झाला 122,000 करोड. 128,000, 135,000, 170,000 2023मध्ये आहे. आता तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा 2024मध्ये हा रेव्हेन्यू वाढेल की कमी होईल. ठीक आहे. बरं, रेव्हेन्यू चांगला आहे म्हणजे सर्व काही चांगलं आहे का एखाद्या कंपनीमध्ये? बिलकुल नाही. बरं, दुसरा फॅक्टर काय आहे मग? रेव्हेन्यू जर वाढत आहे तर कंपनीचा टोटल जो निव्वळ नफा आहे, नेट प्रॉफिट, तो पण वाढत गेला पाहिजे. ठीक आहे. आपण त्याचा डेटा बघूया. ठीक आहे. 2012मध्ये होता, हा बघा, हा इथं आहे रो. 2012मध्ये याचं प्रॉफिट किती आहे? 5,277 करोड. ठीक आहे. 2013मध्ये किती झाला? 6,903 करोड. 14मध्ये 8,768 करोड. नंतर 15मध्ये 10,000 करोड. 16मध्ये 12,000 करोड. 17मध्ये 15,000 करोड. अशा प्रकारे 2023मध्ये किती झाला? 46,149 करोड रुपये. म्हणजे एकही वर्ष असं मध्ये गेलं नाही की तिथं प्रॉफिट हा कमी झाला, राईट. म्हणजे कन्सिस्टंटली 2013 पासून यांनी ग्रोथ दिलेली आहे या बँकेने. 2013 पासूनच नाही, याच्या आधीचा पण डेटा जर बघसाल तर त्यातही कन्सिस्टंटली या बँकेने ग्रोथ दाखवलेली आहे प्रत्येक पॅरामीटरवरती. ठीक आहे. बरं, आता प्रॉफिट कन्सिस्टंटली ग्रोथ होत आहे आणि रेव्हेन्यू पण ग्रो होत आहे. ठीक आहे. 2012पासूनच का बघितलं आपण? असं काही नाही. मागचे 4-5 वर्ष, मागचे 10 वर्षामध्ये जर डेटा चांगला असेल तर आपण त्यावरून निष्कर्ष काढू शकतो. एक पॅटर्न आपल्याला बघायचा आहे की कंपनी कशी करत आहे, बिझनेस वाईज ग्रोथ कशी आहे बिझनेसची. ठीक आहे. तर हे झाले 2 पॅरामीटर. आता तुम्ही मला सांगा, तुमचा या बँकेवरचा विश्वास हा डेटा बघून वाढला की कमी झाला? तुम्हाला काय वाटते की पुढच्या येणाऱ्या काही वर्षामध्ये ही बँक ग्रोथ करेल की या बँकेची ग्रोथ ही मंदावेल? तुम्ही स्वतः सांगा. मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. ठीक आहे. आता आपण बघूया यांनी कॅगर पर्सेंटेजमध्ये किती याचे नंबर्स कसे आहेत हे बघूया. ठीक आहे. तर याचं जर कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ बघितली आपण, ठीक आहे, मागच्या 10 वर्षामध्ये तो 17%चा कॅगर आहे. 17%ची ग्रोथ दिलेली आहे प्रत्येक वर्षी मागच्या 10 वर्षामध्ये. ठीक आहे. 3 वर्षाचा 12%, 5 वर्षाचा सेल्स ग्रोथ किती आहे? 15%. बरं, प्रॉफिटची ग्रोथ किती आहे? कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ 19%, 20%. ठीक आहे. 5 वर्षाचा आणि 10 वर्षाचा आहे कॅगर 21%. बरं, आता हे सगळं तर चांगले नंबर आहे. मग स्टॉक प्राईसचे कॅगर किती आहे? बघा, मागच्या एका वर्षात फक्त 6% रिटर्न दिलेलं आहे. मागच्या 3 वर्षामध्ये फक्त 6% रिटर्न दिले आहे. म्हणजे स्टॉक प्राईस पाहिजे तशी वाढलेली नाही मागच्या 3 वर्षामध्ये. 5 वर्षामध्ये 10%, इट्स ओके. 10% रिटर्न इज ओके. आणि मागच्या 10 वर्षांचा कॅगर जर बघितला स्टॉक प्राईसची, तर तो आहे 18%.
म्हणजे 18%चा रिटर्न यांनी दिलेला आहे मागच्या 10 वर्षाचा जर कॅगर आपण पकडला तर. ठीक आहे. बरं, आता मागच्या 3 वर्षामध्ये स्टॉकची प्राईस पाहिजे तशी वाढलेली नाही आहे. त्याच्यामुळेच या स्टॉकमध्ये एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे की या स्टॉकची प्राईस ही वाढेल. आणि या स्टॉकची प्राईस कमी असल्यामुळे याचा जो पी आहे कम्पेअर टू इट्स पियर बँक्स, तो पी पण कमी आहे. बघू शकतो आपण या चार्टमध्ये सर्वात टॉपला आहे HDFC बँक आणि त्याची स्टॉक प्राईस दिलेली आहे पहिल्या कॉलममध्ये. दुसऱ्या कॉलममध्ये आहे पी, प्रॉफिट टू अर्निंग रेशो. तर प्रॉफिट टू अर्निंग रेशो म्हणजे काय, तर याचे जर डिटेल तुम्हाला माहीत नसेल तर यावरती मी एक व्हिडिओ बनवेल आणि त्यामध्ये डिटेल मी एक्सप्लेन करेल. ठीक आहे. पी जर रेशो बघितला आपण HDFC बँकेचा कम्पेअर टू इट्स पियर बँक्स, तर HDFCचा बँकेचा जो पी आहे तो काही असा स्पेशल याला प्रीमियम व्हॅल्यू मिळालेली नाही आहे. कोटक बँकपेक्षा कमी आहे, ICICI बँक आणि बाकीच्या बँकेच्या जवळपास जवळच आहे. त्याच्यामुळे HDFC बँकेचा स्टॉक प्राईस ही वाढण्यासाठी ही तर चांगला स्कोप आहे. तर दिस इज माय कन्व्हिक्शन वाय आय एम इन्व्हेस्टिंग इन स्टॉक, HDFC स्टॉक, राईट. आता मला माझ्या ॲनालिसिसवर कॉन्फिडन्स आहे. आता तुम्ही स्वतः असं ॲनालिसिस करा आणि डिसाईड करा तुम्हाला कुठे इन्व्हेस्ट करायचे आहे तुमचे पैसे. तुम्ही जर एखाद्या बिझनेसमध्ये पैसे गुंतवणूक करत आहात तर तुम्हाला माहीत पाहिजे की तुम्ही का इन्व्हेस्ट करत आहात आणि तुमचं त्या स्टॉकवरती एक कन्व्हिक्शन पाहिजे, त्या बिझनेसवरती एक कन्व्हिक्शन पाहिजे की हा बिझनेस आणखी वाढेल. पुढच्या 3 वर्षासाठी जर मी पैसे माझे इथं अडकवले तर माझे पैसे सेफ आहेत, कारण की ही बँक चांगला ग्रोथ करत आहे, चांगली बिझनेस करत आहेत आणि मागचा जो डेटा आहे तो डेटा सांगतो मला की ही बँक का ग्रोथ करेल, राईट. तर असं एक ॲनालिसिस, असं एक थॉट प्रोसेस आपली पाहिजे. आपण जेव्हा पैसे गुंतवून करतो स्टॉक मार्केटमध्ये तर अशी एक आपली थॉट प्रोसेस झाली पाहिजे. असं एक क्रिटिकल ॲनालिसिस आपल्याला करता आलं पाहिजे. तर हे ॲनालिसिस कसं करायचं आणि यातले जे टोटल डिफरंट पॅरामीटर्स आहेत, फंडामेंटल डिटेल्स, टेक्निकल डिटेल्स, याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास येणाऱ्या व्हिडिओजमध्ये करू आणि या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा, कॉमेंट्स करा आणि कॉमेंट्स करून मला सांगा तुमची प्रतिक्रिया. थँक्यू. आपण इथेच थांबूया आता.